तर मित्रांनो, मी आत्ता जरंडेश्वरच्या पायथ्याशी आहे. मित्रांनो, हे बघा किती भक्त आलेले आहेत. आता आपण पण चढणार आहे या डोंगरावर. हनुमानांची मूर्ती आहे तिथं. मी आता तुम्हाला दाखवीनच. चला मित्रांनो, आता आपण चढायला चालू करू. माझा मित्र दमला आहे, तो इथं बसलेला आहे. किती सुंदर सोय आहे बघा. ट्रेकिंगला हा व्ह्यू एकदम सुंदर आहे. बघा किती भक्त आलेले आहे तिथं. ट्रेकिंगला तर उत्तमच सोय आहे. पण हे बघा विश्रांतीसाठी एक कॉटेज आहे. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर कॉटेज बनवलेले आहेत विश्रांतीसाठी. हे बघा मित्रांनो, किती सुंदर हा निसर्ग आहे बघा. ट्रेकिंगला तर उत्तमच आहे. हे बघा प्रत्येक दगडावर जय श्रीराम लिहिलेलं आहे. हे बघा विश्रांतीसाठी. हे बघा इथं पण विश्रांतीसाठी सावलीसाठी पत्रा बांधलेला आहे. मित्रांनो, या जरंडेश्वरचा इतिहास म्हणजे लक्ष्मणांना जेव्हा विषारी बाण लागलेला असतो तेव्हा श्रीराम हनुमानाला सांगतात की ती एक जडीबुटी आहे ती आणायला द्रोणागिरी पर्वतावर. ती जय श्रीराम सांगतात. मग हनुमानजी जातात. तो अख्खा पर्वतच आणतात. थोडासा तुकडा त्या पर्वताचा तो एका ठिकाणी पडतो. तो म्हणजे जरंडेश्वर. हा या जरंडेश्वरचा इतिहास आहे. ट्रेकिंग करताना बघा किती आम्हाला दोघांना दम लागलेला आहे. मित्रांनो, हा जरंडेश्वरचा निसर्ग इतका सुंदर आहे की तुम्हाला इथून जाऊशीच वाटणार नाही. बघा मित्रांनो, किती सुंदर निसर्ग आहे. हे बघा आपण मध्यावर पोचलेलो आहे. किती सुंदर निसर्ग आहे. हे बघा मित्रांनो, अजून खूप आपल्याला चढायचं आहे. हे बघा मित्रांनो, किती भक्त येत आहेत. हे बघा आम्ही मध्यावर पोचलेलो आहे. अजून वर जायचं आहे. हे बघा निसर्ग तर इतकं सुंदर आहे, पण दम खूप लागतोय ट्रेकिंग करताना. हे दगड किती दमलेले आहेत. मी एकटाच पुढं चाललेलो आहे. बघा पायऱ्या संपलेल्या आहेत. आता हे असे दगड लागलेले आहेत चढायला. हे बघा हे कसं चढतोय बघा मित्रांनो. बघा किती वरून भक्त येत आहेत. खूप दम लागलेला आहे आम्हाला तर. मित्रांनो, हा तर बघा कसा बसलेला आहे. किती भक्त आलेले आहेत. हे बघा वरून पण येत आहेत अजून. आम्ही पण आता पोचतच आलेलो आहे. चला मित्रांनो, आता जाऊया. अशीच गर्दी दर शनिवारी असते. ह्या शनिवारी तरी कमी गर्दी आहे, पण मागच्या शनिवारी खूप होती. हा किती मोठा पर्वत आहे. हा द्रोणगिरीच्या पर्वतातला थोडासा तुकडा हनुमानांच्या हातातून पडलेला. बघा किती मोठा हा तुकडा आहे. बघा मित्रांनो, हे बघा पार्किंग. इथून आम्ही आलेलो आहे. हे बघा मित्रांनो, किती अवघड रस्ता आहे. हे बघा अजून वर जायचं आहे. आता सावलीच्या ठिकाणी पोचलेलो आहे आम्ही. हे बघा हे सावलीचे ठिकाण. हे चिंचेचं झाड आहे. अजून हे बघा मित्रांनो, किती वर जायचं आहे. हे बघा मित्रांनो, आम्ही तिघेजण बसलेलो आहे दम लागून. हा बघा कसा बघतोय. हे बघा बाबा. हे बघा आपण पोचतच आलेलो आहे. झेंडा दिसत आहे मंदिराचा. चला तर आपण आता जाऊया. मित्रांनो, पोचलेलो आहे आपण आता जरंडेश्वरच्या मंदिरात. हे बघा मित्रांनो, किती खोल आहे. हे खूप मोठा डोंगर आहे हा असा. शेवट पोचलोच आता. मित्रांनो, ही बघा हनुमानांची मूर्ती आणि याच्या मागेच लगेच रामांचं मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, आपण आज जाऊन बघू. हे रामांचं मंदिर. हे बघा मित्रांनो, हे बघा इथे तिघे पण आहेत, राम लक्ष्मण सीता. हे बघा मित्रांनो, आणि मित्रांनो या मंदिराच्या मागे भक्त जे असतात तो दगड उचलून बघतात रामांची नाव. मित्रांनो, हे बघा मंदिराच्या बाजूला जुनी घरे आहेत.
अजून असेच आहेत. हे बघा मित्रांनो, आता मी हा व्हिडिओ इथं संपवत आहे. एवढं संपवतो मित्रांनो. मला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.